आणि सर्व अमरावतीकरांना अशी विनंती आहे की तुम्ही प्लास्टिक वापरू नये, आपली स्वतःची कापडाची पिशवी वापरा किंवा आपल्या कागदची पिशवी वापरा, जेणेकरून आमचे अमरावती शहर स्वच्छ राहू शकते। अमरावती शहर प्लास्टिक मुक्त व्हावं यासाठी अमरावती महानगरपालिका सज्ज झालेली आहे। काल सकाळपासून अमरावती शहरामध्ये महानगरपालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रेड मारून जवळपास 5 गोदाम हे सील केलेले, ज्या ठिकाणी अवैधरित्या जे प्लॅस्टिक साठवून ठेवलं होतं। आपल्यासोबत मनपाचे आयुक्त सोमय्या शर्मा चांडक आहे। कशी कारवाई केली आणि काय सांगाल, मनपाकडून कशा कारवाई सुरू आहेत? काल संध्याकाळी आमचे अतिरिक्त आयुक्तांना सूचना भेटली की एका ठिकाणला कडबी बाजार येथे प्लास्टिक गोडाऊनमध्ये साठवण त्याचं केलं आहे आणि त्यासाठी आमची टीम तिथे लगेच पोहोचली आणि तिथे माहिती आपण जर बघितला तर एकूण 5 गोदाम असे होते जिथे 100% प्लास्टिक जे बँड प्लास्टिक आहे ते सगळं तिथे त्यांनी ठेवला होता पुढे विक्री करण्यासाठी। तर हे 5 गोदाम जे आहे ते आपण सील केले आहे आणि जे माल आहे ते आपण जप्त केला आहे। आणि यामध्ये अमरावती शहरमध्ये जे छोटे छोटे फेरीवाले आहे यांच्यासाठी ऑलरेडी आमची मोहीम सुरू आहे की प्लास्टिक तुम्ही वापरू नये। त्यासाठी असे जे मोठे सप्लायर्स आहे, जे छोटे लोकांना ते देत आहे, छोटे विक्रेत्याला विक्री करून देत आहे, यांच्या विरुद्ध आमची कठोर कारवाई असे राहणार आहे। आणि सर्व अमरावतीकरांना अशी विनंती आहे की तुम्ही प्लास्टिक वापरू नये, आपली स्वतःची कापडाची पिशवी वापरा किंवा आपल्या कागदची पिशवी वापरा, जेणेकरून आमचे अमरावती शहर स्वच्छ राहू शकतं। कसं सांगता, कारण ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे, कारण इतकं मोठे 5 गोदाम सील कधीच झालेलं नाही। आपलं कारवाई नेहमी सुरू आहे। जर तुम्ही बघितला तर आमची दर आठवडा प्लास्टिकची कारवाई होत आहे। काल मला एक इन्फॉर्मेशन जे भेटली आहे त्याप्रमाणे कारवाई झाली आणि यासारखी कारवाई पुढे फ्युचरमध्ये पण चालू राहणार आहे। बघू शकतो की ही कारवाई नेहमी सुरूच राहणार आहे, असं आश्वासन सुद्धा मनपाच्या आयुक्त यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केलेलं आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्बाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।